PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनातील सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांची विभागीय पदोन्नती समितीची बैठक घ्यावी आणि पुढील कार्यवाही करावी अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे। याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे। त्यामध्ये म्हटले आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता यांची विभागीय पदोन्नती समितीची बैठक झाली होती। त्यानंतर सहशहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची DPC होणे अपेक्षित होते, मात्र झालेली नाही। तसेच संबंधितांना त्या विभागाचा चार्जही दिलेला नाही। महापालिका सेवेतील काही कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता सेवानिवृत्त झाले आहेत, त्यामुळे सहशहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या जागा रिक्त आहेत। कामाची व्याप्ती आणि कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सदर जागा भरणे आवश्यक आहे। सदर अधिकाऱ्यांची DPC आणि पुढील कार्यवाही करावी अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे। या प्रतिक्रिया देताना आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 30 लाखांच्या घरात आहे। त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेवरती विकास कामे आणि प्रकल्पांचा प्रचंड ताण आहे। महापालिका कारभारातील सुसूत्रता आणि गतिमानता या दृष्टिकोनातून रिक्त पदांवरती तात्काळ अधिकारी नियुक्त करणे आणि त्यांना जबाबदारीचे वाटप करणे क्रमप्राप्त आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाने विभागीय पदोन्नती समितीची बैठक घ्यावी आणि पुढील कार्यवाही करावी। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।